नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मस्त आता ताजे ताजे वाटाणे येत आहेत। पोरं बोलतात का कचोरी बनवतं, चला तर मी कचोरी बनवत आहे। टोपात पाणी ठेवलं आहे, मीठ टाकलं, थोडंसं साखर टाकायची आहे आणि वाटाणे टाकायचे। 2-3 उकळीने म्हणजे अर्धवट आपल्याला शिजून घ्यायचे आहेत वाटाणे। आणि वाटाणे शिजून झाल्यावर चाळणीत काढून घेतले आणि ते पाणी जे आहे ते टाकायचं नाही आपल्याला, ते नंतर काम पीठ मळायला। अशा प्रकारे बघा आपण बटाट्याच्या याच्याने आपण बारीक करून घ्यायचे। भरड मिक्सरमध्ये पण होतं पण खूप बारीक होईल त्याच्यासाठी भरड केलं। आणि आता धने जिरं घेतलं आहे आणि याला का नाही बडीशोप घेतली थोडीशी, याला पण बारीक का असं अर्धवट कुटून घ्यायचं आहे। आता लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर याला पण कुटून घ्यायचं आहे आणि वाटाण्यामध्ये टाकायचं आहे। चला मी आता मोठं भांडं घेतलं आहे आणि हे सुके मसाले जे आहे ते टाकायचं आहे आणि मीठ पण चवीप्रमाणे टाकायचं आहे। वाटाण्यामध्ये पण टाकलं होतं थोडंसं आणि चाट मसाला टाकायचा आहे 1 चमचेच्या अंदाजाने आणि थोडीशी हळद टाकली आहे। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि याचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत। तो गोळे करून साखर थोडीशी टाकायची राहिली होती, तर थोडीशी साखर टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे। चण्याचं पीठ नाही काय नाही टाकलं याच्यात, तरी पण खूपच मस्त स्वादिष्ट झालेले आहे। आता लाडू करून ठेवून द्यायचे बाजूला आणि पीठ मळायला घेऊ। 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि बारीक रवा आहे, अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। आणि जाड असला तर मिक्सरला पण बारीक केलं तरी चालतं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि तूप टाकायचं आहे। 1.5 चमचा तूप टाकलं, अजवाईन टाकायची थोडीशी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकलं तरी चालतं आहे, बटर टाकलं तरी चालतं आहे, मी तूप टाकलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे वाटाण्याचं पाणी आहे ना ते थोडं टाकून आपल्याला कणिकसारखं पीठ मळून घ्यायचं आहे। वाटाण्याचंच पाणी आहे, याच्यात पण साखर मीठ आहे, फेकायचं नाही, याला पण घ्यायचं, याच्यानंच पीठ मळायचं म्हणजे। आणि पाणी जे आहे ना गरम आहे, पाणी कोमट, लई गरम नाही आहे लई थंड पण नाही, मिडियम आहे। आता हे सगळं पीठ मळून घेतलं आहे, आता थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे। 5-10 मिनटं झाकून ठेवले आणि त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि आता याच्यामध्ये का नाही वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटाण्याचे गोळे घालायचे आहेत आणि मस्तपैकी कचोरीचा शेप द्यायचा गोल अशा प्रकारे बघा। आणि आता आपल्या हाताने ना थोडंसं प्रेस करून असं दाबून घ्यायचं आहे आणि थोडं लाटून घेतलं तरी पण चालतं आहे। अशा प्रकारे आता बघा सगळे करून घेऊया। खूपच मस्त झालेले, पोरांनी खूप आवडीने खाल्लेले आहे। ते दह्याबरोबर खाल्लं तरी चालतं, सॉसबरोबर, पोरांनी सॉसबरोबर खाल्लं आहे। हे चला आता सगळे भरून घेऊया आपण कचोरी। तोंड चांगलं बंद व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला सुटायला नको तेलामध्ये। चला अशा प्रकारे सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत। हे बघा आणि आता तेल ठेवलं आहे, तेल गरम झालं का नाही बघितलं, जास्त गरम नाही व्हायला पाहिजे तेल, ना तर आतून कच्च्या राहून जातात, म्हणून मीडियम गॅसवर आपल्याला मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। खूपच छान झाले ते बघा। तुम्ही पण एकदा गव्हाच्या पिठाच्या करून बघा, पोरांना खूप आवडतील। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। छान झालेले आहेत, गुबगुबीत, खायला तर एवढे चविष्ट झालेले आहेत ना, खूपच मस्त। पण ना गॅस ना एकदम म्हणजे मीडियममध्ये ठेवा। आणि आता नाच आपण चटणी बनवून घेऊया, पुदिनाची चटणीबरोबर खूप छान लागतात कचोरी। कोथिंबीर घेतली, थोडा पुदिना, थोडंसं अद्रक, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, दही टाकायचं 1 चमचा, मिरची टाकायची राहिली होती मिरची टाकायची आणि मस्तपैकी चटणी झाली आहे तयार आपली चटणी। कचोरीबरोबर खावा। पोरांनी सॉस पण घेतला आहे, सॉसबरोबर पण खाल्लं चालतं, पण चटणीबरोबर खूपच छान झालेली आहे। सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा। आणि आपण ना दही कचोरी पाहिजे नातूला, त्याच्यासाठी बघा मधून फोडून घ्यायचं आहे, दही साखर टाकून फेटून घेतलेले आहे, दही टाकायची, जी हिरवी चटणी बनवली आहे ना ती पण टाकायची।
नंतर गोड चटणी टाकायची, शेव टाकायची थोडीशी, झाली त्याला दही कचोरी तयार. थोडीशी कोथिंबीर टाकायची. चला तर मग वाट नका बघू, पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा.